40 स्मार्ट टिप्स स्मार्ट सुगरणींसाठी. नंबर 1. इडली डोशाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर त्यावर खायचे पान ठेवून द्या. यामुळे पीठ जास्त आंबट होत नाही. नंबर 2. मोड आलेल्या मटकीला जर वेगळा वास लागला असेल किंवा त्याचा एक उग्र वास येत असेल तर त्याला मीठ चोळून स्वच्छ धुवावे. यामुळे मोड आलेल्या मटकीचा वास निघून जातो. नंबर 3. पावसाळ्यात साखरेत किंवा मिठामध्ये तांदळाची पुरचुंडी टाकून त्यामध्ये ठेवून द्या. यामुळे त्यामध्ये तयार झालेला ओलावा शोषला जाईल. नंबर 4. व्हिटॅमिन ए, B6, B12, C आणि E तसेच जस्त, लोह, तांब, सेलेनियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालवण्यासाठी आवश्यक असतात. म्हणून त्यासाठी आवश्यकता असेल तर डॉक्टरांना विचारून मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या. नंबर 5. दुधाचे पदार्थ किंवा दूध खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावे. नंबर 6. पावसाळ्यात जास्त चिलटे घरी येतात तर घरी कुठे पाणी साचले असेल, ओलसर जागा असेल तिथे ती जागा पुसून कोरडी करा. धूळ बसली असेल तर ब्लोअर वापरा. फरशा पुसल्यानंतर ते पाणी लगेच बाहेर फेका. नंबर 7. शेवग्याच्या शेंगा आधी शिजवत असताना त्यामध्ये मीठ आणि थोडी हळद टाकल्यास भाजीची चव सुंदर लागते. नंबर 8. पुरीचे पीठ घट्ट मिळावे म्हणजे पुरी तेलकट होत नाही. नंबर 9. गोड पदार्थ करताना नेहमी त्यात चिमूटभर मीठ टाकले तर त्याची चव छान लागते आणि रंगही छान येतो. नंबर 10. जेवण करताना भाजीवरती कधीही वरून मीठ घेऊ नये. त्यामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढतो. नंबर 11. पावसाळ्यात काड्या पेटीत तांदळाचे 7-8 दाणे टाकून ठेवावेत. काड्या पेट्या दमट होत नाहीत. नंबर 12. नाजूक फळं जसे की स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, अंजीर अथवा टॅमॅटो यांसारख्या भाज्या एकमेकांवर ठेवू नका. नंबर 13. भाजीला चांगली तरी येण्यासाठी फोडणीत थोडी साखर घाला. भाजी खूपच चविष्ट बनून रंग आणि तर्री छान येईल. नंबर 14. फोडणीत मोहरी, जिरे टाकताना सगळ्यात आधी मोहरी घालावी म्हणजे जिरे करपणार नाहीत. नंबर 15. पालेभाजी आणली की आधी स्वच्छ धुवून घ्यावी आणि मग चिरावी. भाजी चिरल्यावर कधीही धुवू नये. नंबर 16. फ्लॉवरची भाजी आणून साफ करून ती 15 मिनिटे मिठाच्या पाण्यात घालून ठेवावी आणि पाणी न गाळता पाण्यातून हलकेच भाजी हाताने काढून घ्यावी. यामुळे किडे, जंतू खाली पाण्यातच राहतात. नंबर 17. कोणताही पदार्थ कुरकुरीत होण्यासाठी तो रंग बदलेपर्यंत तेलात तळून घ्या. नंबर 18. नॉनस्टिक पॅनमध्ये बनवताना स्टीलचा चमचा वापरू नये. यामुळे पॅनचे कोटिंग निघून जेवणात जाऊ शकते, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. नंबर 19. भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनमध्ये थोडे कॉर्नफ्लॉवर मिक्स करा. भजी कुरकुरीत बनतील. नंबर 20. भेंडी जास्त दिवस ताजी राहण्यासाठी त्यांना मोहरीचे तेल लावून ठेवा. 3-4 दिवस भाजी ताजी राहील. नंबर 21. पनीर कोमट पाण्यात थोडा वेळ ठेवल्यास मऊ आणि स्पंजी होतो. नंबर 22. बटाटे उकडताना काटा चमच्याने बटाट्याला छिद्र पाडल्यास बटाटे लवकर शिजतात. नंबर 23. टोमॅटो, गाजर जर नरम पडले असतील तर ते मिठाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावे. नंबर 24. लसूण पटकन सोलण्यासाठी थोडा वेळ गरम पाण्यात भिजवा. पटकन सोलले जातात. नंबर 25. इडलीसाठी डाळ, तांदूळ वाटताना आधी डाळ वाटावी, मग नंतर तांदूळ वाटावे म्हणजे भांडी धुवायला वेळ लागत नाही. नंबर 26. नारळ बरोबर फोडण्यासाठी पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवा. नंबर 27. लिंबाचा रस जर जास्त हवा असेल तर तो थोडा वेळ हाताने दाबून गोल गोल फिरवा. रस जास्त येईल. नंबर 28. पालेभाज्या झाकण न ठेवता गॅस फ्लेम फास्ट ठेवून भाजी शिजवावी. यामुळे भाजीचा रंग हिरवाच राहतो. नंबर 29. बासुंदी बनवताना 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालावा. बासुंदी दाटसर आणि चविष्ट बनते. नंबर 30. दूध उकळताना फाटेल असं वाटल्यास चिमूटभर बेकिंग पावडर घाला. दूध फाटणार नाही. नंबर 31. कारल्याच्या भाजीचा कडूपणा घालवण्यासाठी भाजीला मीठ चोळून ठेवा. कडूपणा कमी होईल. नंबर 32. कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं. अशा वेळी कांदा कापून थोडा वेळ पाण्यात ठेवावा. नंबर 33. रात्रीच्या जेवणाच्या वेळी तव्यावर पाणी घालून त्यावर पोळ्यांचा डब्बा झाकण लावून 5-7 मिनिटं आचेवर ठेवला की पुन्हा गरमागरम पोळ्या तयार. नंबर 34. तांदळाच्या पिठाचे घावणे बनवताना तुटू नये म्हणून पीठ ताजे घ्या.
जुन्या पिठाचे घावणे करताना तुटतात. नंबर 35. जर शेवया, पास्ता किंवा नूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यात काही थेंब तेल घालावं. गरम पाण्यातून काढल्यावर लगेच थंड पाण्याने धुवून घ्या. शेवया, पास्ता चिकट होणार नाहीत. नंबर 36. पीठ मळून झालं की हवाबंद डब्यात ठेवून वर थोडं तेल लावा आणि डब्बा बंद करून फ्रीजमध्ये ठेवा. पीठ जास्त दिवस नरम राहतं आणि काळं पडत नाही. नंबर 37. गहू दळून आणताना त्यामध्ये मुठभर मेथीचे दाणे टाकल्यास हाडे मजबूत होतात. नंबर 38. तुपाला छान खमंग वास यावा यासाठी तूप कढवल्यानंतर त्यामध्ये 5-6 तुळशीची पाने टाकावीत. तुळशीचे पान टाकल्यामुळे तुपाला खूप छान आणि खमंग वास येतो. नंबर 39. तांदूळ राशनचा असो की बासमती तांदूळ असो, कोणताही तांदूळ भात बनवण्याअगोदर 10 मिनिटं पाण्यात भिजत घालावा आणि नंतर त्याचा भात बनवावा. यामुळे भाताला एक खूप चांगली चव येते. नंबर 40. हिरव्या फळभाज्या किंवा पालेभाज्या बनवताना त्यात धनेपूड घालू नये, कारण धने पावडर घातल्याने भाजीचा रंग बदलतो आणि भाजी हिरवीगार दिसत नाही. म्हणून शक्यतो हिरव्या सुक्या भाज्यांमध्ये धने पावडरचा वापर टाळावा, जसे की गिलके, मेथी, पालक इत्यादी. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. अशाच नवनवीन टिप्ससाठी भावनाज किचनला सबस्क्राईब नक्की करा.